जैसे आसा
अनुभूतीनुसार, त्यांच्या अनुभवानुसार आणि त्यांच्या उपदेशानुसार आजचा असणारा अभंग नामचिंतना करता घेतलेला अभंग श्री संत शांतीवर्म एकनाथ महाराजांनी केलेला प्रापंचिक लोकांना असणारा उपदेश. आणि अर्थातच हा उपदेश प्रापंचिक माणसांना जास्त करू नका, प्रत्येक क्षेत्राचा एक विशिष्ट अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार त्यातल्या अनुभूतीनुसार मांडायला जावं, तर ज्यानं खऱ्या अर्थानं अनुभव घेतला त्यानं ते मांडावं. आता नाथबाबांचा अधिकार काही लहान नाही. ज्यांच्या घरी स्वतः भगवंत 36 वर्ष राबतोय असा नाथबाबांचा अधिकार. धुनी भांडी खरकटी चंदन उटी स्वतःच्याच पूजेसाठी उगाळावी ती भगवंतानं. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाय हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी पाणी वाय हरी कावडीने, पाणी वाय हरी कावडीने. द्वारकेची मूर्ती, अरे ज्याच्याजवळ एवढं संपत्ती आहे, पदाचा आपल्यासारख्यांनी विचार करावा. ज्यानं स्वतःच पद निर्माण केली आहेत असा या जगाचा चालक आहे आणि त्यानं नाथबाबांच्या घरी यावं, 36 वर्ष राबावं. एवढा जर नाथबाबांचा अधिकार असेल तर खऱ्या अर्थानं त्या अधिकारानुसार त्यांनी केलेला उपदेश हा त्यांच्या अनुभूतीतनं आलेला हा भावार्थ तुम्हा आम्हाला फार यथार्थपणे लागू होतो. विठ्ठल विठ्ठल नामचिंतन रूपी सेवेकरता एकत्रित येणं व्हावं. अर्थात गेली वर्षानुवर्ष केले जाणारं अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पणादी विधी ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं. कैलासवासी गंगाधर लक्ष्मण दिघे आणि दादांच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी पद्मा गंगाधर दिघे, त्यांचे सुपुत्र अमोल गंगाधर दिघे, कन्या सौ जयश्री चंद्रशेखर कोकाटे आणि सौ मंजुश्री अमोल बढे, त्याचप्रमाणे इतर नातेवाईक अपतिष्ठगण परिवार, अमोलदादा असतील किंवा आपल्या परिसरामध्ये आल्यानंतर नित्यनेमानं ज्यांची पारमार्थिक भेट स्नेहभेट घडते असे असणारे अण्णासाहेबजी दिघे असतील किंवा पंचक्रोशीतली असणारी सगळीच आदरणीय मान्यवर मंडळी, व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ श्रेष्ठ समस्त वारकरी मंडळी, व्यासपीठासमोर बसलेली समस्त आदरणीय मान्यवर मंडळी, आदरणीय आमच्यासोबत आलेले हरिभक्तीप्राण आमचे बंधू शिवनाथजी महाराज पवार, त्याचप्रमाणे आदरणीय मृदुंगाचार्य अभिजितजी महाराज गिरी, आदरणीय गायनाचार्य वैभवजी महाराज आणि आदरणीय समस्त वारकरी शिक्षण संस्थेतील हे संपूर्ण बालविद्यार्थी बालवारकरी, त्याचप्रमाणे भालदार सोबदार, साऊंड सिस्टीम सुद्धा नेहमीप्रमाणे अत्यंत उत्तम आणि या ठिकाणी उपस्थित असणारे उमेशदादा भुसारे असतील किंवा ज्यांच्यासोबत मी आले असे असणारे माझे मालक, आमचे मालक विशालजी महाराज तिकांडे. आणि मला खऱ्या अर्थानं सरप्राईज दिलं म्हणायचं. माझे वडील उपस्थित राहिलेत, त्यांनी मला काय संपर्क केला नव्हता पण ते सुद्धा उपस्थित राहिले, जरा आनंद वाटतो. माझे वडील गणेश जगन्नाथ सोनवणे आणि अर्थातच गावच आपलं आहे. नेहमीप्रमाणे कीर्तनरूपी सेवेकरता जरी येणं झालं तरी काकडवाडी चिंचोली गरो अर्थात जाणं येणं माहेरच आहे आणि आजोळ माहेर असल्या कारणानं या ठिकाणी नामसंकीर्तन रूपी सेवेकरता येणं व्हावं. तर पंचक्रोशीतनं आलेली समस्त मंडळी बरेच जण ओळखीचे आहेत पण नामोल्लेख काही मला करता येणार नाही किंवा एवढी नावं घ्यायला गेली तर आता आपला कीर्तनाचा वेळी आटोपता घ्यावा लागेल. म्हणून आदरणीय सगळीच मान्यवर मंडळी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग आम्ही कानावरती आमच्या नेहमीच पडतात, नेहमी आम्ही अभंग ऐकतो, आम्ही कीर्तना प्रवचन नेहमी आमच्या कानावरती पडतात, परंतु ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणचा महिमा आहे. त्या त्या जागेचा ना कीर्तना करता यायचं झालं तर तुम्ही कोणत्या कीर्तनाला आलात ना त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे की तुम्ही काय ऐकताय. दशक्रियाविधीला गेलात, वर्षश्राद्धाला गेलात, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे की आल्यानंतर आम्हाला नित्यनेमाप्रमाणे उपदेश ऐकायला मिळतील याची शाश्वतीता आहेच आहे.
यदा कदाचित सप्ताहाच्या कीर्तनांमध्ये आम्ही सहभाग घेतला तर भगवंताचं नामचिंतन प्रामुख्यानं आणि मग इतर बाह्य गोष्टी आमच्या कानावरती पडतात किंवा त्यामध्ये असणारी अनेक प्रकार असतील. वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याची असणारी कीर्तनं असतील. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कीर्तनाला गेलं की त्या व्यक्तीचाच महिमा जास्त नाही का साधारणपणे, किंवा बारशाच्या कार्यक्रमाला कीर्तनं ठेवली जातात, इतर कुठल्या ठिकाणी कीर्तनं ठेवली जातात. जगद्गुरु तुकोबारायांना वर्णन करताना उपदेश करताना सुद्धा प्रत्येकाला उपदेश करतात. प्रापंचिक मनुष्याला उपदेश करत असताना प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालायची जर झाली ना तर फार कठीण आहे. जगद्गुरु तुकोबाराया संवाद साधत आहेत, नाथ बाबा संवाद साधतायत, नामदेवराया संवाद साधतायत, उपदेशाद्वारे संवाद साधतायत. का? कारण एखाद्याला प्रत्यक्ष रीतीनं समजवायला गेलं तर चटकन लक्षात येत नाही, किंवा लक्षात जरी आलं तरी एखाद्याला आपण म्हणतो ना कळतं पण वळत, गावकरी कळतं पण वळत. संवाद साधायचा आहे बरं आपल्याला, नाही तर उग एकतर्फी कॅसेट चालल्यासारखं नको. ऐकताय ना? संवाद साधायचा आहे. आणि अर्थातच जेव्हा पारमार्थिक मनुष्याला उपदेश करायचा झाला तर तुकोबाराया त्या उंचीनुसार बोलतात की बाबा हो मी तुमच्यासारखाच आहे, अहम ब्रह्मास्मी, मलाही त्या ब्रह्मतत्वाचा बोध आहे, माझ्याकडे सुद्धा ते ज्ञान आहे. पण जेव्हा तुकोबाराया प्रापंचिक मनुष्याला उपदेश करू जातात तेव्हा त्यांना सुद्धा सांगतात की मी तुमच्यातलाच आहे. प्रापंचिक मनुष्याला सुद्धा सांगतात की मी सुद्धा अनाथच आहे. दोन्हीकडे सुद्धा ना एक बरोबरी साधतात. साम्य जो काही आहे ते दोन्ही ठिकाणी साधलं जातं. तसं नाथबाबा आहेत ना, नाथबाबा सुद्धा तळागाळातल्या व्यक्तींपासनं अगदी पारमार्थिक मनुष्यापर्यंत बोध करतात. परंतु पारमार्थिक मनुष्याला बोध करण्यापेक्षा नाथबाबा तळागाळातल्या समाजापासून जास्त मांडतात. का? कारण त्यांच्या मनाची धारणा अशी आहे की ही प्रापंचिक माणसं आहेत ना अशी तशी सुधारणाऱ्यांमधली नाहीत. तुकोबाराया वैराग्य निश्चित आहे, पण शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जावं ते नाथबाबा आहे. नाथबाबांना ज्या समोर आलेल्या प्रत्येकाचा उद्धार करावा एवढी भावना अंतरंगामध्ये आहे. त्या नाथबाबांना असं वाटतं की हा प्रापंचिक मनुष्य सुधारलाच पाहिजे, त्यानं पुढं गेलंच पाहिजे. ही भावना अत्यंत प्रगाढ आहे. आणि ज्या भावनेनं नाथबाबा उदाहरण देताना जरी देतात ना तर प्रापंचिक उदाहरण, जसं तुकोबारायांनी समस्त मानवी जनाला उपदेश करताना ना शेतकऱ्याला सुद्धा उदाहरण पटवून दिले. शेतकऱ्यांवरती सुद्धा बोलतात तुकोबाराय. 5000 अभंगांचा गाथा आहे, किंवा वादात्मक बोलायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत, क्षेपक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. उत्तम प्रापंचिक आणि उत्तम पारमार्थिक म्हणवलं जावं ते जगद्गुरु तुकोबारायांनी. तर ते सांसारिक माणसालाही उपदेश करतात, पारमार्थिकालाही करतात, शेतकऱ्यालाही करतात. एखाद्या मुलीचं लग्न आहे त्या घरच्यांना उपदेश आहे, त्या मुलीला उपदेश आहे, जाणाऱ्या जीवाला उपदेश आहे, येणाऱ्या जीवाला उपदेश आहे. प्रपंचात जगत असताना सगळ्यांनाच उपदेश आहे. पण प्रपंच संपल्यानंतर जाणारी व्यक्ती जी काही आहे त्या माणसानं मात्र त्याची तयारी कशी ठेवावी याचं वर्णन यथार्थ नाथबाबा करतायत. की माणसानं संसारामध्ये यावं पण एखाद्या पक्षाप्रमाणे असावं. पक्षी जणू काही अंगणामध्ये उतरावा. दारामध्ये पक्षी आल्यानंतर आता पक्षी यायचे राहिलेतच कुठं. आता दारात पक्षी दिसतात तरी कुठं. लहानपण किती गोड होतं. आताची लेकरं आहेत सगळी, यांनी टाळ बघितलेत, मृदुंग बघितलेत, TV मोबाईलचे जमाने बघितलेत. पण यांना कधीतरी विचारून बघा की मुलांनो दारात येणारे पक्षी हा गावाकडे खेडेगावाकडे बघायला मिळतात, पण आता पहिल्यासारखं नाही. अगदी सहजरित्या जरी दारात येऊन बसलं खिडकीमध्ये ना पक्षी येऊन बसायचे, चिमण्या बसायच्या. कितीतरी पक्ष्यांचे गुंजरव कानावरती ऐकू यायचे. निळ्या कंठाचे असणारे पक्षी होते, वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगांचे पक्षी होते. आमची जुनी जाणती पिढी अनेक पक्ष्यांची नावं सांगून जातील, पण आताच्या पिढीला विचारा चिमणीन कावळ्याशिवाय काय सांगतील. ते सुद्धा उगा आपल्याला ऐकायला मिळतं गाण्यांमधनं म्हणून तेवढी नावं पाठ आहेत, पण इतर नावं जर पाठांतराची घ्यायला गेलं तर लक्षात पण यायची नाहीत. काही गोष्टींना काळाच्या आड होत चाललेल्या आहेत. काळानं माणसाला सुद्धा कालातीत केलं ना तर नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही. बऱ्याच गोष्टी काळाच्या ओघात निघून जातात. पक्षी अंगणामध्ये उतरावा, पक्ष्यांचा थवा येऊन बसायचा, दाणे टाकले की दाणे टिपायचे,
पोट भरलं की मग मात्र निघून जायचं. पोट भरलं की पक्षी निघून जातात बरं. अंगणामध्ये पडलेल्या दाण्यांचा सडा आहे. पक्ष्यानं यावं बसावं, दाणे वेचावेत, आपलं पोट भरलं की निघून जावं. मात्र माणसांचं तसं नसतं. कितीही मिळालं तरी कमीच पडतं. आयुष्यातली आशा आमची काही संपत, आशा माणसाला सोडत नाही. पोट भरलं की पक्षी निघून जातात, पण माणसाचं मन ही अशी गोष्ट आहे जी आयुष्यात कधी भरलीच नाही. सर्व सुखाची आशा गेला, सर्व सुखाची आशा गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. दिशा क्षीण पावला, दिशा भेटीला दिव माझा, दिशा क्षीण पावला, एक एक क्षणाच्या सुखाकरता त्या आशेवरती बसणारा मनुष्य. सुख खरंच मिळतं का हो? मिळतं? बरं, इथं बसलेली सगळी माणसं कोणी एवढं विश्वासानं सांगेल की महाराज आम्ही फार सुखी आहे? अशा व्यक्तीनं फक्त हात वरती करावा का, महाराज आम्ही लय सुखी आहेत. का करत नाहीत माहितीये? कारण माणसाला ना कधी कुठे ना कुठे तरी वाटतं की नाही, ही गोष्ट आपली अपूर्ण राहिली. आयुष्यात कधी ना कधीतरी एखादी गोष्ट अपूर्ण राहून जातेच आणि राहिलीच पाहिजे. कारण सगळं जर मिळालं ना तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत राहणारच नाही. कुंती माता ना देवाकडे दुःख मागतात की देवा माझ्या पदरात दुःख पडू देत. कारण सुख जर आलं ना तर माणसं देवाला विसरतात. सुख येऊ देतो, माणसं देवाला आपोआप विसरतात. नामचिंतनाला सुरुवात केली, दोन गोष्टी घडतात. एक तर प्रचंड दुःख येतात, संकट येतात, किंवा प्रचंड यश, संपत्ती, पैसा, पद, प्रतिष्ठा येते. इकडचं जग तिकडं झालं तरी चालेल, पण भगवंतावरची निष्ठा ढळता कामा नये. सुख आमच्या जीवनामध्ये आम्ही जर शोधू गेलो ना तर पावला पावलावरती आम्हाला दुःख दिसून येतं. पावला पावलावरती आम्हाला दुःख दिसून येतं. एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याचा राग मनामध्ये उत्पन्न होतो. रागातनं माणूस काय पाऊल उचलेल ते सांगता येत नाही. क्रोधामध्ये काय करून जाईल, एक तर मूर्खपणा ठासून भरलेला आहे सगळ्यांमध्ये. तुम्ही काय आम्ही काय, नको तिकडं नको त्या गोष्टींचा उद्व्याप आमच्याकडनं होतो. वस्तू आमच्या जवळ किती चांगली असू देत, पण समोरची एखादी गोष्ट बघितली का मनात इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. ते जर माझ्याकडं असतं तर, आणि हा जो तर पण हे जर एकदा लागले ना, काय झालं, राजानं आज्ञा दिली का या जगामध्ये ना, आपल्या राज्यामध्ये ना जेवढे जावई आहेत का, जावई अख्खे फाशीवर द्यायचे. प्रधानानं विचारलं का हो राजन? कारण म्हणे जावयाची जात लय बेकार आहे. महिला मंडळ, जावई जावई जावायला एकच नंबर असतोय. म्हणजे मी नाही सांगत बरं, ते महाराज सांगतात. जावयाला एकच नंबर आहे 420. इथं नाही ना कोणी जावई, सगळ्याचे. विनोदाचा भाग सोडा, एक सांगायचं इतकंच आहे. महाराज फार गोड वर्णन करून जातात की जावयाची जात ना म्हणे त्या राजाला वाटलं फार बेकार आहे, मग हे सगळे जावई ना फासावरती देऊन टाकायचे. प्रधानानं 2 मिनिटं राजाकडे बघितलं. म्हणा राजाच्या डोक्यात मूर्खपणा हे आम्हाला माहित होतं, पण आता हा नवीन मूर्खपणा कोणी भरून दिला. मग आता मात्र सुळावरती द्यायचं म्हटले. राजा साहेब ठीक आहे, सगळ्यांना एक खट्टी सुळावर देऊन टाकूयात, पण आता एक करूयात ना, थोडासा मला वेळ द्या. हे सुळ बनवायला जरा वेळ लागते. सुळ बनवायला वेळ लागेल. एकाच वेळेला सगळ्यांना फाशी द्यायची, मग वेळ तर लागणारच. ठीक आहे, 6 महिन्यांचा कालावधी घ्या. 6 महिन्यांचा कालावधी दिला. सूळ तयार झाले. आता राजा पाहणी करण्याकरता आला. राजा पाहणी करण्याकरता आला, पण राजानं जसं बघावं ना, वेगवेगळ्या प्रकारचे सूळ आहेत, एकाच प्रकारचे नाहीत. काही लोखंडी बनवलेत, काही पितळी बनवलेत. लोखंडी काही पितळी, असं करता करता ना वाढत चालली रेंज. आता चांदीचे नाही का, रुपयाचे, सोन्याचा सूळ बघितला. सगळे सूळ जरा जास्ती प्रमाणात होते, पण सोन्याचा सूळ एकच होता. प्रधानाला विचारलं राजानं, का हो प्रधान साहेब,
सगळे सूळ बघितलेत, सगळ्यांची संख्या कमी जास्त नक्कीच आहे, पण सोन्याचा सूळ मात्र तेवढा एकच आहे. प्रधानानं सांगितलं, राजे साहेब तो तुमच्या करताय, सोन्याचा सूळ तुमच्या करताय आणि तेवढा मान तुमच्या एकट्याचाच म्हणून एकच सोन्याचा सूळ आहे. अहो सगळेच जावई द्यायचे म्हटलं, तुम्ही सुद्धा जावईचे, तुम्हाला सुद्धा सुळावर. मूर्खपणा, या मूर्खपणाची लेवल कुठे जाईल सांगता येत नाही, पण सुळावरनं द्यायचं ठरलं ना की प्रत्येकाची, म्हणजे सांगण्याचा मुद्दा एकच आहे, राजानं मूर्खपणा केला, सगळ्यांना सुळावर द्यायचं ठरवलं, परंतु राजा हे विसरला की जो ते समाजाला गृहीत धरतोय, जे समाजाकडे ज्या दृष्टीनं बघतोय त्या गोष्टी त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. ज्या नजरेनं तो समाजाकडे बघतोय त्या गोष्टी त्याच्यात सुद्धा आहे. म्हणजे जो धर्माचा नियम आहे तो जसा इतरांना लागू होतो तसं बोलणाऱ्यांना सुद्धा लागू होतो, संतांना सुद्धा लागू होतोय, तो नियम भगवंताला सुद्धा लागू होतोय. नियती अशी आहे जी कधी कुणाला चुकत. आणि सूळ सोन्याचा असू द्या नाही तर लोखंडाचा असू द्या, त्याच्यावरती लटकायचं सगळ्यांनाच आहे, जायचं सगळ्यांनाच आहे. पण जेव्हा जायचं आहे ना ती आशा मात्र सुटते संतांना, आणि अपेक्षाच नाही जन्माची ती भगवंताला. त्याला येण्याची गरज नाही, त्यानं यावं ते फक्त समाजाच्या उद्धाराकरता, संतांनी यावं समाजाच करता, भक्तांकरता भगवंतानं यावं, आश्रितांकरता नवे नवे लोकांच्या उद्धाराकरता यावं संतांनी. पण आपल्यासारख्यांचं येणं मात्र बळ ढकल नाही, आपल्याला ढकलून दिलं जातं, जा पाप आणि पुण्य सरलं की परत यावं लागतं. पण आम्ही यावं तर कसं यावं, अंगणामध्ये पक्षी उतरावा तसं आमचं येणं असावं. हे क्षणिक जगणं कधी निघून जाईल सांगता येत नाही. मरणाच्या भीतीनं यायचंच नाही, जमल का आपल्याला? 9 महिने झाले का कितीही केलं तरी यावं, नाही आलं तर फाडून काढतेत. पण जन्मालाच येतो लेकरू. पण जेव्हा ना शुकदेवजी या संसाराच्या भीतीनं गर्भातच लपून बसलेत, 1 नाही 2 नाही 12 वर्ष झालेत. बामणाचे पोर एक खेळासी ब्याले, बामणाचे पोर एक खेळासी ब्याले, 12 वर्षाला पाले रे, 12 वर्षाला पाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागवेत पळून गेले रे, नागवेत पळून गेले रे, नागवेत पळून गेले रे, नागवेत पळून गेले रे. खेळिया तुझ सांग दोय दारुन खेळ खेळ खेळी रे, ऐक खेळिया तुझ सांग दोय दारुन खेळ खेळी रे, ऐक खेळिया दारुन खेळी खेळी रे, ऐक खेळिया दारुन खेळ खेळ खेळी रे. एक बामणाचे, अरे गर्भात जाऊन बसलाय, 12 वर्ष बाहेर निघायला तयार नाही, जन्मच घ्यायचा नाही. व्यासजी येत आहेत, अरे बाबा बाहेर ये. नाही येत. का नाही येत? मला संसाराची भीती वाटते. अरे बाबा संसाराची कसली भीती? मी व्यास आहे, तुझा बाप आहे, मी तुला सांगतो ये. आता व्यासजींचा अधिकार लहान नाही. अरे वेद माझ्या हातानं होत आहेत, लिखाण होत आहे, महाभारताची निर्मिती लिखाण होते, माझ्या हातनं महाकाव्यांचं लिखाण घडतंय, तू ये बाबा, मी तुला सांगतोय, व्यास तुला सांगतायत ये. शुकदेवजी म्हणतायत मी काही येत नाही, मी काही येत. अरे बाबा मी तुझा बाप आहे. म्हणे बाप जरी असला तरी माझा विश्वास नाहीये, बाप जरी असला तरी माझा, अविश्वासाची परंपरा तिथून चालू झाली की काय कुणास ठाऊक. बाबा मी तुझा बाप आहे, नाही जमत, येत नाही. संसार मला ग्रस्त करेल, संसार मला त्रास देईल, संसाराची मला भीती वाटते. तुम्ही लाख बाप असाल पण मला सांगावं कुणी? ज्याला संसारानं त्रासच नाही दिला त्यानं सांगावं. त्रास व्यासांना सुद्धा दिलाच की, समाजानं कुणाला सोडले? समाज असा आहे, एक वेळेस वाईटाला सोडेल पण चांगल्याला सोडायचा. आपल्याकडं बलात्कार मान्य होते पण प्रेम प्रकरण मान्य होती. आपल्याकडं वाईटाला स्वीकारलं जातं पण चांगल्याला चटकन स्वीकारलं जात. पापा देती अनुमोदन करती हेळण साधा दे, पापा देती अनुमोदन करती हेळण साधा
दे पापा देती अनुमोदन करती येळण संताचे पापा देती अनुमोदन करती येळण संताचे ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन करती हेळण संताचे ऐका कलीचे महिमान असत्यासी रिझले जन पापा देती अनुमोदन करती हेळण संताचे पापादिती अनुमोदन. पाप स्वीकारतील पण पुण्य करणारी माणसं नाही स्वीकारली जात. पण एक सांगू, कदाचित थोडासा उशीर होईल पण विजय नेहमी सत्याचाच होतो. चांगल्या माणसांवरती विश्वास ठेवा, चांगल्या गोष्टींवरती, चांगल्या कर्मांवरती विश्वास ठेवा. उशीर लागतो, आपला प्रचंड विश्वास आहे, प्रगाढ विश्वास आहे वाईटावरती, चांगल्या गोष्टींवरती का नाही. काय झालं, जगद्गुरु तुकोबाराय ना भजन करत बसले बांधावरती आणि भजन करता 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 आता मात्र मित्र आला आणि मित्र आल्यानंतर लहानपणीचा बालपणीचा मित्र आहे. आता जरा समवयस्क असल्यामुळं नावानं हाक मारायला सुरुवात केली की म्हणे तुकशेट इथे काय करता. आता मित्र असल्या कारणानं एकेरी नावानं सुरुवात झाली. तुकशेट काय करता. काही नाही म्हणे भजन करतो. मग एक कर ना, एक करा बाबा, भजनच करताय तर मग माझ्या शेताच्या बांधावर बसून भजन करा, म्हणजे माझ्या शेताची राखणही होईल, शेताची राखणही होईल आणि तुमचं भजनही होईल. तेवढंच 2-4 पैसे मिळतील, ते लेकरा बाळाच्या पोटाला जातील. तुकोबारायांनी मान्य केलं. बांधावरती यावं आपल्या मित्राच्या सवंगड्याच्या आणि बसल्यानंतर भजनाला सुरुवात झाली. बांधावरती बसावा, भजन करायला सुरुवात झाली. भजन करता 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 संध्याकाळची वेळ झाली. आता मात्र लेक येते आणि लेकीनं बघितलं, वडिलांना शोधत शोधत यावं. लेकीनं बघितलं, बाबा बाबा घरी चला. बाबा ऐकायला तयार नाही. तुकोबारायांनी सांगितलं, बाई ग घरी जा, मी काय घरी येत नाही. आईला सांग की बांधावरती बसले आणि राखण करतायत शेताची, 2-4 पैसे मिळून जातील आपल्याला पोटा पाण्याला. मग आता मात्र ऐकल्यानंतर घरी धावत धावत जावं लेकीनं. आईला सांगितलं, आईलाही आनंद वाटला. ठीक आहे, भजनच करताय पण 2 पैसे तर मिळतात, तर बसू देत. भजन करतात पण त्याच्यासोबत राखणही सुरू आहे. मग आता मात्र राखण करता 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 दुसरा तिसरा दिवस अगदी एकेपाठोपाठ दिवस निघून चाललेत. राखण करता करता व्हायचं असं की जेव्हा पक्षी यायचे, राखणी करणाऱ्याचं कामच हे आहे की जेव्हा शेतामध्ये राखणीला बसल्यानंतर पाखरं आली तर त्या पाखरांना हकलवायचं, पाखरांना हुसकावून लावायचं. पण तुकोबारायांचा स्वभाव काय तसा नाहीच. आता इथं येणारा प्रत्येक जण देवाचाच आहे. अरे 2 दाणे खाल्ले तर कुठं काय व्हायचं या शेतकऱ्याचं. पोट तर भरल त्या पक्ष्याचं. पक्षी येऊन बसावं आणि त्यानं दाना खावा, पोट भरावं, निघून जावं, पक्ष्यानं निघून जावं. पण दुसऱ्या दिवशी ना आता मात्र जास्त पक्षी आले. तिसऱ्या दिवशी त्याच्याहूनही जास्त आले. असं का झालं माहितीये? कारण माणसाला कसं असतं, इकडं ऐकताय ना, विठ्ठल विठ्ठल अनुसंधान ठेवा. जेव्हा पक्षाचं असू दे नाही तर माणसाचं असू दे, एखाद्या ठिकाणी एखादा जाऊन आला, चल बाबा गगनगीर बाबाचा सप्ताह बसलाय, नाही का, एखादा सप्ताह बसला. पहिल्या दिवशी जो जातो, अरे जा कीर्तनाला नाही तर नग जाऊ पण प्रसादाला जाऊन ये. मग ते जाताना एकटं नाही जात. सप्त्याला पण आपल्याकडे पावती ना 51चीच असते, पण ज्या वेळेला घरातले 10 जण राहतात, एकटा येऊन गेला का तो सांगतो चल. बाकीची सगळे निघालेत. एक पक्षी पहिल्या दिवशी आला तर बाकीचे 10 जण पाठीमागं दुसऱ्या दिवशी सोबतच टोळीच घेऊन तिथं. पण मी म्हटलं ना, एक वेळेस पक्षी पोट भरलं का निघून जातील, पण माणसाच्या हाती जर काही लागलं तर किती पोट भरलेलं असू दे, ओंजळ भरूनच घेणार पुन्हा. एक सांगू, ओंजळी भरल्या ना की थोड्या तरी रिकाम्या करायला शिका.
ओंजळी भरल्या की थोड्या तरी कमी करायला शिका, नाहीतर ओंजळीतलं अति झालेलं कधी माती होऊन जाईल सांगता येणार नाही. आणि भरलेल्या ओंजळी जर दानाच्या रूपानं रिकाम्या करायला शिकलात तर लक्षात ठेवा, या रिकाम्या ओंजळींना पुन्हा भरण्याचं दान मिळतं ते भगवंताकडनं. म्हणून वाटणारानं सुद्धा काय वाटावं ना ते महत्वाचं. पक्ष्यांनी वाढत जावं. आता मात्र बघता बघता त्या शेताची परिस्थिती अशी झाली ना का ह्याच्यात काही निघल का, काही धान्य निघल अशी अवस्था झाली. आणि ज्या दिवशी धान्य काढायचं, आता धान्य काढायचं म्हटल्यानंतर जेव्हा वावरातली अवस्था बघितली, शेतातली अवस्था बघितली, मग मात्र त्या शेतकऱ्याचा मुलगा जो होता, त्या मालकाचा मुलगा होता, तो जरा चिडला आणि हे धान्य मात्र आता पुरेसं निघणार नाही. वादाला सुरुवात झाली, भांडणाला सुरुवात झाली. गावातली पंचमंडळी गाठली. तुकोबारायांनी वावराची राखण काही नीट केली नाही. माझ्या वडिलांनी जबाबदारी दिली होती, पण ह्यांनी काय जबाबदारी व्यवस्थितरित्या सांभाळली नाही. माझ्या मनाजोगतं धान्य आता निघणार नाही आणि याची शिक्षा मात्र आता तुकोबारायांना झालीच पाहिजे. तुकोबारायांनी बघितलं, पंचमंडळी विचारतात, काय तुकोबाराया तुम्ही राखणीला होतात? जी होतो. मग राखण करत असताना पाखरं येत होती, जी होती. मग पाखरं दाना वेचून जात होती, जी वेचून जात होती. मग तुम्ही हाकललं नाहीत का? नाही हाकललं. मग आता जर काही तुम्हाला दंड करण्यात आला, ही भरपाई घेण्यात आली, तर तुम्ही द्याल? तुकोबाराया म्हणाले, ठीक आहे देतो. किती धान्य निघल? पोरग मध्येच बोललं, 2.5 खंड्या तरी निघल. तुकोबाराया म्हटले, नाही 5 खंड्या तरी निघलं असतं. पंचमंडळी म्हणतात, तुकोबाराया तुम्ही जरा शांत तर राहा. अहो जरा 2.5 खंड्या म्हणतोय तर 2.5च खंड्या राहू देत. नुकसान भरपाई द्यायची वेळ आली तर 5 खंड्या तुम्ही कुठून देताल? तुकोबाराया म्हटले, नाही मला माहिती आहे 5च खंड्या झालं असतं. नुकसान सोसायची वेळ आली तरी चालेल, पण खरं बोलायचं काय सोडायचं? लोकांनी काही म्हणू देत, पण आपली आपण नीतिमत्ता सोडायची. तुकोबारायांनी सांगितलं, नाही 5च खंड्या झाला असतं. नुकसान भरपाई देण्याची सुद्धा तयारी ठेवली. सगळं धान्य जेव्हा मोजण्यात आलं, अरे भगवंतानं कृपा करावी, 2.5 खंड्या नाही, 5 खंड्या नाही, तब्बल 15 खंडी धान्य निघालंय. 15 खंडी धान्य बघितलं. आता मात्र शेतकऱ्याचं पोरग म्हणतंय, मला काही आता दोषारोप कोणावर करायचा नाही, माझं मला आता मिटवायचंय. कसं असतं, फायदा व्हायला लागला की बरीच माणसं बरीच प्रकरणं मिटवती घेत असतात. मला काय आता भांडण वाढवायचं नाही, मला प्रकरण मिटवतं घ्यायचंय. आता मात्र पंच ऐकायला तयार नाही. तुझं 2.5 खंड्या होता, तू 2.5च खंड्या घे, बाकीचं सगळं तुकोबारायांच्या घरी जाऊ देत. तुकोबाराया स्वीकारायला तयार नाही. पंचमंडळींनी सांगितलं, तुम्हाला घ्यावंच लागेल. तुकोबारायांनी ते घेतलं, पण स्वतः करता वापरलं नाही. तुकोबारायांनी सांगितलं, हे न्या, हे धान्य विका आणि याच्यातनं येणारा पैसा त्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित करा. आम्ही म्हणतो महाराज तुकोबारायांकडे श्रीमंती. अरे श्रीमंती होती म्हणून पंढरपूरच्या मंदिरात कधी जाऊन बघा. तुकोबारायांनी सगळ्यात आधी तिथं केलेला जीर्णोद्धार आम्हाला दिसून येईल. आत्ताच्या जीर्णोद्धारामध्ये मंदिरं बंद असतात, देवाच्या जीर्णोद्धारामध्ये मंदिरा करतात. तुकोबारायांनी सहकार्य करावं, एवढी श्रीमंती माझ्या वारकरी संप्रदायाची आहे. कोण म्हणाल तुकोबाराया गरीब आहेत? पक्षानं यावं, आपलं पोट भरावं आणि निघून जावं, तसं माणसांचं मात्र नसतं. याकरता माणसांना समाजाला लुबाडायला सुद्धा तयार असतात. तेव्हा नाथबाबा वर्णन करतात की बाबा हो, माणसानं प्रपंचात राहून सुद्धा आसक्ती ठेवू नये. अभंगाचं प्रथम चरण. पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते,
राहते एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते कैसे कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते कैसे कैसे असावे कैसे कैसे असावे पक्षी अंगणी उतरते एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणीया राहती एका गुंतवणीया राहते एका गुंतवणीया राहते पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणीया राहते. पक्षी अंगणात उतरतात, पोट भरतात आणि निघून जातात. ते गुंतून थांबत नाहीत. आम्ही गुंतो, आम्ही माणसांमध्ये गुंततो. जगामध्ये ना आतापर्यंत सगळ्या प्रकारची व्यसन आहे. इथं बसलेली सगळीच माणसं, कोणाला उद्देशून बोलत नाही, पण एक विचार करा, साधारणपणे बहुतांश लोकांना व्यसनं असतातच. कोणाला कसलं व्यसन असेल सांगता येत, पण कुणाला कसलंही व्यसन असू देत, तुम्ही कानावरती नेहमी पडतं की आमच्या इथे नाही का व्यसनमुक्ती केंद्रामध्ये 6 महिन्यामध्ये आपल्याला व्यसन सोडवून मिळेल. आतापर्यंत अनेकदा ऐकलंय. कधी त्या सिगरेटच्या पाकिट्सवरती म्हणजे TV चॅनल्सला बघायला मिळतं की एखाद्या नाही का अंमली पदार्थ दाखवला जातो आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं का हे मानवी शरीरास घातक आहे. पण मी म्हणेन सिगारेटची पाकिट्स असू देत, अंमली पदार्थांच्या पाकिटावरती ना की हे आरोग्यास हानिकारक आहे असं लिहिण्यापेक्षा कधीतरी लोकांच्या चेहऱ्यावरती सुद्धा हे लिहिलेलं असावं का हा माणूस व्यसन लागण्यास मानवी आरोग्यास हानिकारक आहे. ह्युमन अटॅचमेंट नाही का ही इतकी घातक सवय आहे, जी सवय आतापर्यंत कुठल्याच व्यसनमुक्ती केंद्रात सोडवून मिळाली नाही का आमच्या इथे मानवी व्यसन सोडवून मिळेल. माणसाची सवय, माणसांची सवय ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आजकाल एवढी लागते ना, ते फेसबुक, इन्स्टा, सोशल मीडिया, ट्विटर, शेअर चॅट, स्नॅपचॅट, ते कुठून कुठून काय काय चॅट आलेत त्या सगळ्या चॅटवरती ना रोज रात्री एवढंच जेवलीस का, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम वेळापत्रकच पाठवून देते मला जर कोणी विचारलं तर. जेव्हा माणसं या ऑनलाईनच्या करड्यामध्ये गुंततात ना सुटत नाहीत. साधारणपणे विचार करा, जाणारा व्यक्ती आहे, तुम्ही सगळीजण माणसं, एक दशक्रियाविधीपर्यंत वर्षश्राद्ध येईपर्यंतचा जो कालावधी आहे, दशक्रियाविधी फार तर महिना, या महिनाभराच्या काळामध्ये एवढी अटॅचमेंट 90% दुःख त्या माणसाला असतं की आपलं कुणीतरी गेलंय हे आपला पटकन विश्वास बसत नाही. तसं तुम्हाला माहिती आहे, जाणारा व्यक्ती सुद्धा जेव्हा शरीर सोडतो ना तेव्हा त्या जाणाऱ्या जीवाला सुद्धा विश्वास नसतो की मी शरीर सोडलंय. ते पुन्हा येण्याचा प्रयत्न करतं. म्हणून आपल्याकडं एकट्या प्रेताला सोडलं जात नाही, रिकामं सोडत नाही. माणसं उशा पायथ्याशी बसतात आणि जर एकटं सोडलं ना तर त्या शरीरावरती भूत प्रवेश करतात, आत्मे प्रवेश करू शकतात असं म्हटलं जातं. आणि याचं वर्णन गरुड पुराणामध्ये येतं. जसं आपल्याला विश्वास नाही तसा विश्वास त्या जाणाऱ्या जीवाला सुद्धा नसतो, कारण ही आसक्ती माणसाला सुटत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर 50-100 पर्यंत आता सध्या कोणी जाणार नाही, पण फार तर 90-95 पर्यंत जाणारी माणसं, 80-85 पर्यंत जाणारी माणसं. आता इथून मागचा आपला प्रपंच होऊन गेला, परमार्थ साध्य करायचा आहे, पण खरंच आपलं मन लागतंय का? बसलेली सगळीच माणसं, ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं आत्मपरीक्षण करा. बसलेली सगळीच माणसं आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करा. कीर्तनात तुम्ही बसलायत पण तुम्ही मनानं खरं, आजूबाजूला कुणी आलं लक्ष गेलं नाही,
मोबाईल वाजला, बघितला नाही? अचानक डोक्यात कुठून तरी काहीतरी आठवलं, लक्षात आलं नाही? माणसाचं मनच असं आहे, हे मरकट आहे, एखाद्या माकडासारखं आहे, ते कधी दगा देईल सांगता नाही येत. तुका मने मने चंचल येताना लगे बेळे, जाता येताना लगे बेळे, जाता येताना लगे बेळे. बहुत चाचणाचा मला येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. इतकं चंचल आहे, चपळ आहे. मी म्हटलं नामचिंतन, आत्मपरीक्षण. हा अजूनही सांगते मी, खरंच आत्मपरीक्षण करा. कसं असतं ना, तुम्ही बोलणारा वक्ता जो काही आहे ना, तो किती मोठा आणा, नीट आहे का? बोलणारा वक्ता तुम्ही किती मोठा आणा, पण तुम्ही जर ऐकलं नाही तर आमचं सुद्धा काही जात. नामचिंतन आहे, परमार्थ आहे. बोलणारा किती बोलू देत, किती मोठी प्रमाणात देऊ देत, पण परमार्थाची अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यायची. तुम्ही या, तुम्ही घ्या, काय घ्यायचं, किती घ्यायचं, कसं ऐकायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचं सांगायचं काम आहे, तुमचं ऐकायचं काम आहे. जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो, बाकी सगळेच दुर्योधन. ज्यानं त्याचं ऐकलं आणि जर नाही ऐकलं तर आदरणीय इंगळे बाबा सांगतात म्हण, का झालं, माय एक जण एसटीत बसलं आणि कंडक्टरकडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतरलं, एसटी निघून गेली आणि हे एकटंच हसत होतं. उतरलं आणि एकटंच हसतंय. मित्र आला आणि मित्रानं विचारलं म्हण, काव कहून असतो? ते म्हणलं, कहून नाही व माय, म्या कंडक्टरला फसिलं. कंडक्टरला फसिलं. ते म्हणलं, कस काय रे फसिलं? अरे म्हण, तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही. थांबा, काहीची तिकीट निघत येत, तिकीट तर काढलं पण गेलो. हे चिल्डच म्हटलं, नादार तो तिकीट काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तो झालं, त्याच्या काय बाच गेलं. म्हणून बोलणारं कोणी असू देत, बोलणारा कोणी असू देत, ऐकणाऱ्यानं ऐकलं नाही तर बोलणाऱ्याच्या बाच सुद्धा काही जा. येथे कोणाचे काय बा गेले, येथे कोणाचे काय बा गेले, कोणाचे काय बा गेले, येथे 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 कोणाचे काय बा गेले. जाज त्याने या नाही तर केले, येथे कोणाचे काय बा गेले, येथे कोणाचे काय बा गेले, येथे कोणाचे काय बा गेले, येथे कोणाचे काय बा गेले. येथे कोणाचे काय बा गेले, येथे कोणाचे काय बा गेले, येथे कोणाचे काय बा गेले. हे जरी नाही कळलं तरी दुसरा तरी नाही कळलं, तरी नाही कळलं, तरी दुसरा येईल तरी नाही कळलं. सरात शेवटी पा काळ बांधून नेईल, सरात शेवटी पा सनत शेवटी बा, काळ बांधून नेईल सनत शेवटी बा. एका जनार्दनी आमची काय माझा गीत, आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी आमची काय माझा गीत. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. पिंगळा 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 मागवानी, बोला बोला तो देखा पिंगळा मागवानी, पिंगळा मागवानी, बोला बोली तो देखा पिंगळा मागवानी. पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे, गोटे दादा वर्तमान गोटे, वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे. ललिकेने बोलू आम्ही वर्तमान गोटे, ललिकेने बोलू आम्ही वर्तमान गोटे, ललिकेने बोलू आम्ही वर्तमान गोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा
अवघा दांगड दिंगागे अवघा दांगड दिंगागे अवघा दांगड दिंगागे अवघा दांगड दिंगागे दांगड दिंगागे अवघा दांगड दिंगागे अवघा दांगड दिंगागे अवघा दांगड दिंगागे पिंगला माधवारी बोल बोल तो देखा पिंगला माधवारी 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 लेकरांसाठी एकदा जोरदार टाळी. चला म्हटलं त्याला तरी टाळी वाजतेत का नाही. असे पाहत होते जसं यांचं काय चाललंय. काय होतं ना कधी 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 काही माणसं अशी बसतात आहेत का गेलीत तेच कळत नाहीत. आणि बोलणाऱ्या आमच्या वक्त्यांचं काय असतं माहिती का, आम्हाला जिकडनं प्रतिसाद मिळेल ना आम्ही तिकडंच पाहून कीर्तन करीतो. मग कधी कधी आमची पण गंमत होते. कीर्तन संपलं आणि एक बाबाला म्हणलं, बाबा कुणी कीर्तन ऐकू नाही तर नाही ऐकू, तुम्ही लय भारी कीर्तन ऐकलं, मान डोलीली. बाबा मला म्हणते काय ऐका अगर ना काय ऐकू, बोलणाऱ्यानं बोलावं ऐकणाऱ्यानं ऐकावं. कसं आहे ना, हे जरी नाही कळालं उद्या दुसरं कोणीतरी बोलणारा बोलून जाईल, पण ऐकणाऱ्यानं जर अंतःकरणात साठवलं नाही तर मात्र उपयोग नाही. इथं आल्यानंतर भजन घडतं, नामचिंतन घडतं, हातानं टाळी मुखानं चिंतन. नको तिकडे जाऊन लय हातपाय थिरकत आहेत आपले. आता डीजेवर नाचणारा नृत्यांगणा बघितल्या ना का कित्येकांचे हातपाय आपोआप थिरकतात. पण कीर्तनातला टाळ आणि मृदुंग ऐकून ज्याचे हातपाय थिरकले त्यानंच समजायचं आपला जन्म धन्य आहे. कशा करता आलो का आलो याचं कारण आम्हाला कळालं पाहिजे. तैसे असावे संसारी पण कैसे, तैसे असावे संसारी पण कैसे, असून नसल्यागत. हिमालयात जाऊन तपश्चर्या करणारे मग अनेक बघितलेले आहेत. हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करणारे अनेक बघितलेत, पण संसारात राहून सुद्धा विरक्त राहणारी माणसं खऱ्या अर्थानं परमार्थ साधतात. असून नसल्यासारखं सगळ्यांसाठी कर्तव्य नक्की पूर्ण करा. समाजामध्ये जगत असताना बऱ्याचदा असंही होऊन जातं की आम्ही सगळ्यांसाठी खूप काही करतो पण आमच्यासाठी कुणी नसतं. एक लक्षात ठेवा, आपण आपलं फक्त इथं कर्तव्य पूर्ण करायला आलेलो आहे. ज्याच्या प्रती आपला जो धर्म आहे तो आपण पूर्ण करायचा. पत्नी धर्म, पुत्र धर्म, पिता धर्म, अतिथी धर्म, आपण आपला धर्म फक्त पूर्ण करायचा, कर्तव्य फक्त पूर्ण करायचं. अपेक्षा मात्र कोणाकडनं ठेवायची नाही. अपेक्षा ठेवायची नाही, अजिबात नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा मानसकन्या म्हणतात, बाबांच्या सानिध्यात गेलं की खूप काही ऐकायला मिळतं. बाबा वर्णन करतात, पूर्वीसारखं नाही राहिलं आता. समर्पण, समर्पण कशाला म्हणावं, प्रेम नक्की कशाला म्हणावं. ज्याच्यामध्ये समर्पण आहे त्याला प्रेम म्हणावं. मी समोरच्यासाठी 100 गोष्टी केल्या, मग त्यानं एखादी माझ्यासाठी गोष्ट केली तर काय फरक पडतो, याला प्रेम म्हणत नाहीत. एखाद्यासाठी सगळं करायचं पण अपेक्षा मात्र समोरच्याकडनं ठेवायची नाही, याला प्रेम म्हणतात. प्रेम भगवंतावरती करावं. निरपेक्ष प्रेम त्यानं आत्तापर्यंत केलंय. महाराज सांगतात की माणसानं मंदिरात गेली तरी समर्पण नाही. आता पूर्वी लोटांगण घेतली जायची देवापुढं, आता लोटांगण नाही, आता उभ्यानं दर्शन. तो इथंच थांब, बघून घेतो, नाही का. लोटांगण नाही का, तर कपड्याला डाग लागतील म्हणून. कपड्याला डाग लागले लागू द्या, डाग अच्छे होते हैं. 10 रुपये के सर्फ एक्सल से निकल जाते. कपड्याला डाग असले तर चालतात, चारित्र्याला डाग असता कामा नाही. खरा परमार्थ आहे. नर कपड़न को डरत है, नर कपड़न को डरत है, लेकिन नरक पडन को डरत ना. माणसं कपड्याला डाग लागायला घाबरतील पण नरकात पडायला घाबरायची. माणसं म्हणतात महाराज जाऊ देत ना, उभं आयुष्य पुण्य कमावलं, एखादं पाप घडल्यानं काय बिघडतंय. एक सांगू, तुम्ही नावेत बसलेले आहात, ज्याला छिद्र आहे ती छिद्र असलेली नाव पलीकडे जाईल का, सागर तरून जाईल का, नाही. मग तुम्ही 100 पुण्य केलीत आणि एखादं पाप केलंय म्हणजे तुम्ही तुमच्या पुण्यरूपी नावेला छिद्र पाडून घेतलेलं आहे. केली खटपट जाय वाया, केली खटपट जाय वाया, केली खटपट जाय वाया,
केली खटपट जाय वाया पाहिजे झाला बुद्धीचा पालट काही रे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट काही रे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया केली खटपट जाय वाया केली खटपट जाय वाया केली खटपट जाय वाया केली खटपट जाई वाया नाही का? सगळं काही केलं आयुष्यामध्ये. उभा जन्म तुम्ही परमार्थ केलात आणि मृत्यूक्षणी ना कधीतरी ऐकायला मिळतं का महाराज आमच्या गावातला एक पारमार्थिक माणूस होता, फार पुण्य कमवलं त्यांनी, अगदी वाऱ्या केल्या, तीर्थयात्रा केल्या, आषाढी एकादशीचे उपवास केले, त्यानं एकादशी केल्या, त्यानं सोमवार केले, त्यानं पारायण केले, पण काय झालं काय माहिती महाराज, आईन मरताना ना लय हाल हाल होऊन गेलो, मृत्यूक्षणी फार हाल झाले. मग एवढं उभा जन्म पुण्य कमावलं, मग तरी तुमच्या देवाला दिसलं नाही का म्हणतात माणसं, खरं सांग नाही. आणि आमचं जेवढं काही पापकर्म असेल ना ते कधी कधी जळून जातं ते इथंच, आणि वरती जातो तो केवळ शुद्ध आत्मा, निव्वळ पुण्य घेऊन जातो. म्हणूनही कधी कधी असं घडतं, किंवा कधी कधी अनायासे आमच्या हातनं घडलेली कृत्य ना आम्हाला त्रास देतात, किंवा पारमार्थिक वाटेवर सुरुवात होण्यापूर्वीची आमची सांसारिक कर्म आहेत ना ती कधी कधी आम्हाला भोगायची राहून गेलेली असतात, जी पुण्यकर्मांमुळे आडवी येतात, भोगता येत नाही. परंतु मृत्यूक्षण असा आहे ज्याला त्याला ज्याचा त्याचा दंड दिल्याशिवाय नेतच नाही. वरती आता गर्दी झालेली आहे स्वर्गात, स्वर्गात संतांची तिथे गर्दी आहे, नरकात आपल्यासारख्या माणसांची गर्दी आहे. देवाने कदाचित विचार केला असेल आता लय झालं, दुकान बंद करायची वेळ झाली आहे, कलियुग आहे, कधी प्रलय येईल आणि हे सगळे वाहून नेईल सांगता येत, म्हणून ज्याचं त्याचं आता इथंच फिडून न्यायचं. म्हणूनही कधी कधी उभा जन्म ना असं वाया जातं, किंवा कधी कधी असंही होतं उभा जन्म परमार्थ केला आणि आईन मरताना काही ना अंडीच खावं वाटत येत, आईन मरताना काही ना मासे, मांस, मच्छी नाही का, अंमली पदार्थ. हे मृत्यूक्षणी बऱ्याचदा घडतं, कारण आपलं चित्त भानावर नसतं, ध्यान नसतं, भरकटलेलं मन आम्हाला आमचा उभ्या जन्माचा परमार्थ वाया घालवू शकतो. जमणारी माणसं, जाणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी बसलेला आहात, जाणाऱ्या व्यक्तीनं काही असं मागू देत की ज्यानं त्याचं उभ्या जन्माचं पुण्य नष्ट होईल, देऊ नका. नाही तर आपल्यासारखी म्हणते नग नग ते आमच्या मत्रीला लय खावा वाटलं होतं, देऊन टाकलेलं बरं, नाही तर उगा पुढल्या जन्माला कोंबडी होऊन याची. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, प्रमाण लगेच देतात महाराज. एक सांगू, मृत्यूक्षणाला असं जर कधी काही वाटलं ना तर अजिबात देऊ नका. अरे त्या व्यक्तीने उभा जन्म परमार्थ केलाय, मरणाऱ्याचं चित्त भानावर नसतं, पण बसणाऱ्यांचं, त्या शेजारी बसणाऱ्यांचं चित्त मात्र भानावरती आहे, त्यांनी भान सोडू नये. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आमच्या परमार्थाला ना, आमच्या परमार्थरूपी नावेला छिद्र पाडण्याचा प्रयत्न करतात. समोर आमच्या अनेक गोष्टी येतात, तुमचा परमार्थ लाख उंचीचा असू देत, पण समोरच्या स्त्रीकडे, समोरच्या पुरुषाकडे बघितल्यावर मनात जर काम वासना उत्पन्न होत असेल तर तुमचा परमार्थ किती उंचीचा असू देत, उपयोग होत नाही. बाह्यरंगानं किती करा, जोपर्यंत अंतरंग शुद्ध नाही तोपर्यंत परमार्थ घडूच शकत नाही. संसारामध्ये राहायचंय, पण राहायचं कसं आहे, असून नसल्यागत. अभंगाचं द्वितीय चरण. वस्ती कर वस्ती आला हातैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी,
नाची दोरी जोवरी पाती नाची दोरी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी असामे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असामे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी हो जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे संसारी तैसे असावे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत असं राहावं ना. समाजाकरता जगाकरता आपल्या माणसांकरता सगळं करत जा, कर्तव्य पूर्ण करत जा, पण कधी इच्छा अपेक्षा ठेवत जाऊ नका. आपणच आपल्याला दुःख करून घेतो. मरण आपल्या सतत सोबत घेऊन चालतोय आपण. आपल्या आजूबाजूला आपल्या सभोवताली आपलं मरण वावरतंय. नाही तर मग घ्या काठीने हाणा शेजारच्या डोक्यात. मरण माझे मरोनी गेले, नाही का. मरण अवतीभोवती आहे, आपल्या आपल्या मस्तकावर विराजमान आहे मरण. कधी घेऊन जाईल माहिती नाही, पण जोपर्यंत तो नेत नाही ना तोपर्यंत आयुष्य जगायचंच आहे. मग ते जर जगायचंच आहे तर रडत कडत कशाला, रडत कडत कशाला. माणसं सतत रडत असतात, महाराज असं झालं तसं झालं, नाही का. तुम्हाला माहिती आहे भिकारी दोन प्रकारचे असतात. एक मंदिराच्या बाहेर उभे असणारे आणि दुसरे मंदिरात जाऊन मागणारे. बाहेरचे ना 10 रुपयानं शांत होतील, पण जे आतमध्ये जाऊन मागतात ना ते कोटी मागून सुद्धा शांत होत नाहीत. आशा अपेक्षा इतक्या असतात ना त्या कधी संपत नाहीत. आणि मग स्वतःला दुःख करून घेतात. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. काय झालं, रेल्वेच्या डब्यात तरुणी बसली, हातात मोठीशी बॅग आहे. दोघं तरुण बसलेले होते, दोघांकडे बघितलं नाही, फक्त सांगितलं माझ्या बॅगेवरती लक्ष ठेवा. जाऊन आले सांगितलं. जे रेल्वेच्या डब्यात उतरली ती उतरली, परत रेल्वेच्या डब्यात आलीच नाही. आता मात्र दोघा तरुणांमध्ये वादाला सुरुवात झाली, भांडणं उत्पन्न झाली. हा म्हणायचा बॅग माझी, तो म्हणायचा बॅग माझी. बॅग जिची होती ती आलीच नाही, यांच्यातच भांडणाला सुरुवात झाली. माणसं जमा झाली भांडणं पाहण्याकरता. हवालदारानं यावं, विचारावं का रे बॅग कोणाची. हा म्हटला साहेब माझी, तो म्हटला साहेब माझी. ठीक आहे, पोलीस स्टेशनला आणलं. साहेबांनी विचारलं का रे बॅग कोणाची. हा म्हटला साहेब माझी, तो म्हटला माझी. आणा चावी. ओ तळेगाव दिघे, चावी कुठे. बॅग तर दोघाची. साहेब म्हटले हरकत नाही, आपण बॅगेचं कुलूप तोडू, पण आधी सांगा या बॅगेत नक्की काय आहे. ज्याची असेल तो सांगल. आता एकानं तरुणीला अनुसरून कपड्याला त्यांचं वर्णन केलं, दुसऱ्यानं लेकराच्या कपड्या सकट वर्णन केलं. बॅगेचं कुलूप तोडलं, आतमध्ये निघाला लहान बालकाचा मृतदेह. सांगा आता बॅग कोणाची. जो म्हणाल माझी त्याला दुःख प्राप्ती. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. तुम्ही मुक्तच आहात. तुम्ही फक्त स्वतःला बांधून घेतलंय. हा माझा, तो माझा, ती माझी, हे माझेच शेवटी पोहोचवायला येतात. कोणी किती जवळचा असला म्हणजे कापडात गुंडाळून शोकेशमध्ये घरात ठेवलं जात, ते वास मारायला लागलं का मग बॉडी वास मारतीये, उचला. आपलीच माणसं आहेत जी तिथपर्यंत पोहोच करायला येतात. ज्यांना माझं माझं म्हणता ना ती खरंच माझी आहेत का याचा कधीतरी विचार माणसानं नक्की करावा. पोहोचवायला सुद्धा आपलेच येणार आहे, त्रास देणारे सुद्धा आपलेच असतात. परक्यांना काय माहिती आपल्याला कशानं दुःख होईल. आपल्या माणसांना माहिती आहे कोणती नस दाबली का काय होतंय. काड्या करणारे आपलेच असतात. आणि जेव्हा ही आपलीच माणसं असतात ना जे आपल्याला त्रास देतात, पाठीवर वार करणारे अनेक येतील, पण समोरून वार करणारा ना हा आपलाच माणूस असतो. कारण आपल्या माणसांना माहिती कशाने त्रास होईल. परके धक्का लागला तरी सॉरी बोलून मोकळे होतात. आपल्या माणसांवरती विश्वास ठेवताय, पण हा विश्वास ठेवताना कधीतरी विचार करावा, घर का भेदी लंका ढाये. दुसरं कोण नसतंय, आपलेच असते. पण परमार्थाच्या वाटेवरती आल्यानंतर ना इथं कुणी कुणाचं नाही. बरं
कोणी जर परमार्थाच्या आड यायला लागलं ना तर तो आपला नाहीच म्हणावं. धर्म सांगतं की धर्माविरुद्ध जर समोर आपला जरी माणूस उभा असेल ना तर त्याचा सुद्धा संहार करण्याची ताकद अर्जुना तुझ्यामध्ये असावी. भगवान श्रीकृष्ण वर्णन करून जातात. अधर्मी माणसांचं पतन हे घडलंच पाहिजे, तोपर्यंत धर्माचा उद्धार नाही. धर्म धर्म म्हणजे तरी कुठला? अथ को धर्म किम तस्य लक्षणमिती चेदुच्यते यागादिरेव धर्म किम तव प्रयोजन बदलतं. बरं एवढा सगळा घाट कशासाठी? मारायचंच आहे ना, जायचंच आहे ना. मग जायचं तरी कसं आहे? एखादा वस्तीकर वस्तीला आला, संध्याकाळची वेळ, काहीच दिसायला तयार नाही आणि आता मात्र निवारा शोधत 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 आला. सकाळच्या वेळेला त्याला निघून जायचंय, वस्ती करता आलेला आहे. दूरवर कुटिया दिसून आली, कुटियाच्या दिशेनं आला आणि कुटियाच्या दिशेनं आल्यानंतर घाणेरडा वास मारायला लागलाय, दुर्गंध यायला लागली. आतमध्ये डोकान बघितलं, म्हाताऱ्या आई बसलेल्या आहे, जागेवरनं उठता येत नाहीये. मलमूत्र विसर्जनाचा त्याग तिथं आहे, खाण्याकरता समोर मांस लटकतंय. एवढी घाणेरडी जागा आहे. त्या मनुष्याला, त्या राजाला ना त्रास झाला त्या वासाचा, किळस आली. अरे किती घाणेरडी जागा आहे, इथं कसं काय राहायचं? पण मनात विचार आला, ठीक आहे चला, रात्रभराचाच प्रश्न आहे. रात्रभर या हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या अरण्यात राहण्यापेक्षा झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यात दिवा आहे, शेजारी आजूबाजूला बरी जागा आहे, रात्रभराचाच प्रश्न आहे, बसून राहू. म्हणून राजा त्या आईला विचारू जातो की आई मी इथे राहू का? आईनं सांगितलं, अय बाबा तू काही इथं राहू नग. म्हण का हो आई? अरे बाबा इथं राहायला आलेली माणसं सकाळी निघायची वेळ झाली की मग मात्र निघायला तयार होत. राजा हसायला लागला, आई वेडे आहेत का? मी एक सार्वभौम राजा आहे, माझ्याकडे असली असंख्य राजवाडी आहेत, मला गरज नाही या घाणेरड्या झोपडीची. राजानं कसं तरी समजावलं. राजा रात्रभर वास्तव्यास राहिला, पण रात्रभराच्या वास्तव्यात त्या दुर्गंधीचा वास मस्तकात गेल्यानं सकाळी तिथून निघायची वेळ झाली. आता काय राजा निघाला तयार? राजा निघाला तयार नाही. म्हाताऱ्या आईनं काठी उचलली, निघतो का नाही? काठीनं मारायला सुरुवात केली. राजाला त्रास होऊ लागला, वेदना होऊ लागल्या, दृष्टांत संपला. पण खरंच सांगा, रात्रभर वास्तव्यास राहायला आलेला मनुष्य जर तिथंच वास्तव्य करत असेल, त्या घाणेरड्या जागेमध्ये, जो राजा सांगतोय की माझ्याकडे असंख्य राजवाडी आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, त्यानं तिथं राहावं का? अरे ज्याच्याकडं सगळं आहे चांगलं तरी सुद्धा दुसऱ्यांच्या गोष्टींची अपेक्षा व्यक्त करतो तो मूर्ख नाही का? स्वतःकडे सगळं चांगलं असताना दुसऱ्यांच्या घाणेरड्या गोष्टींची अपेक्षा व्यक्त करतो तो माणूस निश्चितपणे मूर्ख आहे. तो माणूस मूर्ख आहे. पण तो मूर्ख माणूस दुसरा तिसरा पण कोण नाहीये, तो आपणच आहे. तो माणूस सुद्धा आपणच आहे. देवानं एवढं चांगलं दिलेलं आहे, मुक्ती मिळवायची आहे, त्याच्या चरणाशी राहायचं आहे, पण एवढा भव्य राजवाडा त्याचा सोडून आम्हाला फक्त ह्याच्यातच यायचंय, ह्याच्यातनं जावंसं वाटत. रात्रभर या मलमूत्राच्या झोपडीत म्हणून राहायला आलेलो आहे आपण. पण आता सकाळ जेव्हा व्हायची वेळ येते ना, मृत्यू क्षण, म्हातारपण जवळ जवळ येऊ लागतं, मृत्यू क्षण जवळ येऊ लागला का मग हे सोडावं वाटत, मरावं वाटत, कुणालाच जावं वाटत. ज्याला जावं वाटतं त्यानं फक्त मला सांगा, जावं वाटत. मग मृत्यू क्षणी जसं त्या म्हाताऱ्या आईची काठी म्हणजे यमराजाचा यमदंड आमचा प्राण खेचण्याचा प्रयत्न करतो आणि त्या क्षणाला आमची जगण्याची आसक्ती आम्हाला मागे ओढते आणि एवढ्या ताणीमध्ये शरीराला, जीवाला जो त्रास सांगितलाय तो त्रास 1000 विंचवांनी दंश करावा इतका कठीण आहे. आसक्ती सोडणं, मरायचंय, मनाची तयारी करत चला. माणसं तुम्हाला जगायला शिकवतील, पण संतांनी तुम्हाला मरायचं कसं हे सुद्धा शिकवलंय. मरायचं सुद्धा शिकता आलं पाहिजे. भीती वाटते माणसाला, त्रास होतो, वेदना होतात आणि जीव जेव्हा सोडू शकत नाही ना तेव्हा या यातना भोगाव्या लागतात. हे भोगायचं नाही आपल्याला. सगळ्यांसोबत चांगलं बघायचं आहे, परंतु जाताना सुद्धा असं जायचंय ना का कधी नव्हतं चाललेलं. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मनुष्य कितीही प्रिय असला तरी एका क्षणात त्याला त्यागण्याची क्षमता हवी. वस्तीकर वस्तीला आला, पण जेव्हा उठून जायची वेळ आली ना तेव्हा तो सहज सगळं सोडून गेला. तसं माणसानं संसारामध्ये असलं पाहिजे. अभंगाचं तृतीय चरण. वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर वस्ती आला, वस्तीकर
वस्ती आला प्रातःकाळी उठवून यावेला. जसं एखाद्या वाटसरून यावं, निवास करावा आणि जाण्याची वेळ झाली की सहज निघून जावं, तसं माणसाचं जगणं असावं. कशाला कुणाचा द्वेष पाहिजे? काही माणसं असतात जगामध्ये जी वाईट निघतात, पण त्याच्यासाठी सगळं जग वाईट नाही होत. जग खूप सुंदर आहे. या जगातली सगळी माणसं खूप सुंदर आहे. हे जग आपल्याला आणखी सुंदर बनवायचं आहे. थोड्याशा वाईट माणसांकरता सगळ्यांना चुकीचं कधीच समजू नका. या जगामध्ये ना अशी अनेक माणसं आहेत जी निव्वळ आणि निव्वळ आपलं कर्तव्य पूर्तता करतात आणि अशांमध्ये संत मांदियाळीच खऱ्या अर्थानं गणल्या जाते. संत तुम्हाला मला प्रेम भाव शिकवतात, संत भक्ती शिकवतात, नामचिंतन. बसलेली सगळीच माणसं फक्त एक विचार मनापासून करा. तुमच्याकडे आज सगळं आहे, धन संपत्ती पैसा पद आहे प्रतिष्ठा आहे, तुम्ही उंच एका लेवलवरती आहात. बसलेली सगळीच मान्यवर मंडळी, माझ्या बऱ्यापैकी सगळ्याच ओळखीतली माणसं आहेत. तुम्ही फक्त मनाशी एक आत्मपरीक्षण करा. आज आपल्याकडं सगळं काही आहे, पण खरं सांगा गेल्यानंतर तिथं आपलं चलन चालणार आहे का? मला मान्य आहे का इथं जगण्याकरता आपल्याला पैसाच लागतो, पण गेल्यानंतर लागणारं चलन आज आपल्याजवळ आहे का? कीर्तनांच्या माध्यमातून हे चलन जमा करता येतं. ते नामचिंतनरूपी चलन कोणाजवळ किती आहे? फक्त मोजून कोणी स्वतःच्याच मनाशी आत्मपरीक्षण करावं की महाराज आम्ही दिवसाला 5 मिनिटं रामकृष्ण हरी भजन करतो, काकडा ऐकतो, कीर्तन ऐकतो, नामचिंतन आम्ही नाही का पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं ध्यान आम्ही करतो. दिवसभरातला 5 मिनिटं तरी वेळ आमच्याकडे देवासाठी असतोच असं ठामपणे मांडावं असं कोणी भेटेल? कीर्तन काकडा प्रवचन ही साधनं झाली भगवंतापर्यंत पोहोचण्याची नामचिंतनाची, पण खऱ्या अर्थानं पांडुरंग परमात्म्याचं चिंतन हे चलन जर फक्त तिथं चालणार आहे, इथून तुम्हाला कोणी पैसा पाठवू शकत नाही. तुम्ही अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, तर्पण करा, वर्षश्राद्ध पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे चलन जर तिथं दानधर्माच्या रूपानं येत आहे, नामचिंतनाचं चलन मात्र तुमचं तुम्हालाच कमवायचं आहे. जाणाऱ्या मंडळींच्या माघारी त्यांचे कुटुंबीय हे सगळं दान करून पुण्य तुम्हाला पाठवतीलही, पण तुमचं स्वतःचं चलन तुमच्याकडे किती आहे? तुम्ही इथं कोण आहात ते तिथं गेल्यानंतर विचारणार नाही. तिथं राष्ट्रपती सुद्धा एकाच रांगेत आहे, पंतप्रधान सुद्धा त्याच रांगेत आहे. तिथं माणूसही त्याच रांगेत आहे आणि स्त्रीही त्याच रांगेत आहे. तिथं कुठलाच भेदाभेद जर नाही, मग आमच्याकडं आमचं चलन खरंच आहे? नामचिंतन रूपी चलन आमच्याजवळ असावं. म्हणून दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिंतन सगळ्यांच्याच घडलं पाहिजे.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जमलेली माणसं सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. भगवंताच्या नामाचं चलन ज्याचं त्यांना खपवायचंय. दोन्ही हातांना टाळी आणि मुखानं भगवंताचं गोड चिंतन करायचंय. एकदा जोरदार टाळी सर्वांनी स्वतःसाठी. कीर्तन कुणाची असू देत, स्वतःच्या हातानं टाळी वाजवणं, नामचिंतन करणं हे ज्याचं त्याचं चलन आता ज्यानं त्यानं कमवायचंय. खूप झाला प्रपंच, थोडं परमार्थाच्या वाटेवरती आता आलंच पाहिजे. खऱ्या अर्थानं आदरणीय माजी सरपंच कांडेकर भाऊ असतील किंवा या ठिकाणी उपस्थित असणारे अगदी सगळ्याच कीर्तनांकरता उपस्थित असतात आणि आत्तापर्यंत आमच्या अनेक कीर्तनांपैकी उपस्थित असताना किंवा ज्यांच्या घरी जाणंही झालं होतं, अत्यंत परमार्थ स्नेही असणारे आमच्या कुटुंबाविषयी अत्यंत जिव्हाळा असणारी ओळखीची आहेत. नावं तरी कुणाकुणाची घ्यावीत असा प्रश्न माझ्या पुढे आहे, त्यासाठी क्षमस्व. परंतु खऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्यांनीच आत्तापर्यंत जेवढं प्रेम दिलंय, पण खरं सांगू, माणसानं माणसावरती ना निश्चल भावना ठेवावी. परमार्थामध्ये आल्यानंतर भगवंतावरती असणारं प्रेम अमाप असावं. माणसांवरती किती प्रेम करा ते कमी पडतं. प्रेम एवढंही माणसांवरती नसावं की त्याचं ओझं व्हावं. अर्थात भगवंतावरचं प्रेम मात्र सुखदायी आहे. मनुष्यावरती केलं जाणारं प्रेम ना कधीही दगा देऊन जातं. इथं आलेली प्रत्येकाची ही कातडी ना, याच्या सगळ्यांच्या कातडीच्या आत सगळे सारखेच हाडं येतात. समाजामध्ये अशी बरीच माणसं आहेत, परमार्थाच्या वाटेवर यायला उशीर करतात. पण परमार्थ असा आहे, हा त्या अमृतासारखा गुणकारी आहे. तुम्हाला किती उशीर होऊ देत, पण अमृताचा एक थेंब जरी मुखात पडला ना, नाही का, एक थेंब जरी मुखात पडला तरी महाराज अमरत्व प्राप्त होऊन जावं एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. तसं परमार्थ आहे. परमार्थ उशिरा जरी आमच्या जवळ आला तरी सुद्धा तो फलदायीच आहे. एखाद्यानं विष घेतलं ना, विष किती प्रेमानं घ्या, किती प्रेमानं घ्या तरी त्याचा आसर करायचा ते करणारच आहे. त्याचा परमार्थ तुम्ही कसाही करा, रडत कढत का करणं, पण परमार्थाच्या वाटेवरती आलं ना की देव बरोबर हाताला धरून चालवतोच. पुढची पावलं टाकायला संत मदत करतात आणि उरलेलं काम मार्गदर्शक करतात. आणि म्हणूनच संत, ग्रंथ आणि भगवंत याच्या आधारे परमार्थ साध्य करायचा. विठ्ठल विठ्ठल
अर्थात आता बराच वेळ होत आलेला आहे, आपला काही फार जास्त वेळ घेत नाही. मला सांगितल्याप्रमाणे काही हरकत नाही 5-10 मिनटं वेळ घ्यायला. बसणारी मंडळी जर तेवढ्या सानुभूत्वानं बसत असतील तर हरकत नाही. पण कसं असतं, उन्हाळ्याचे दिवस आहे, आधी पोटोबा मग विठोबा, त्याच्याशिवाय भगवंतही आठवत नाही. पण तरीसुद्धा 5-10 मिनटं काय अडचण नाही. अर्थात नाथबाबा वर्णन जसं करतात ना, याच जगामध्ये ना माणसाला प्रत्येकाची भीती आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला भीती वाटतं रेड पडेल का काय, ज्याच्याजवळ आरोग्य आहे त्याला वाटतं मला एखादा रोगच होईल का काय, ज्याच्याजवळ पद प्रतिष्ठा त्याला वाटतं जाईलच का काय, ज्याला सगळी काही सुख पायाशी आहे तरीसुद्धा त्याचं अंतःकरण नेहमी दुःखी असतं. तुम्ही बघा, ज्याच्याकडं काहीच नाही त्याला अभाव नडतो, ज्याच्याकडे थोडंसं आलं त्याला भाव नडतो, आणि ज्याच्याकडे सगळंच आहे त्याला स्वभाव नडतो. माणसाजवळ काय आहे, किती आहे, कसं आहे, गरज ही शोधाची जननी आहे. गरज आहे तोपर्यंत भगवंत सुद्धा आहे. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री वर्णन करतात, रात्रीची वेळ 2 वाजलेत, गाडीत कुणीच नाही, एकटाच आहे, गाडीत एकटाच आहे. आणि आता मात्र स्मशानभूमी लागली, आणि स्मशानभूमीच्या शेजारी अर्ध कापलेलं झाड होतं. ते अर्ध कापलेलं झाड बघितलं, मनात शंका उत्पन्न झाली, भीती वाटली. गाडीत गाणी चालू होती, भीती वाटल्यानंतर गाडीतली गाणी जरा बंद होतात आणि हनुमान चालीसा लागतो, आणि मुखाने राम 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 राम. झाड जवळ आलं, लक्षात आलं काही नाही, साधं झाडच तर होतं. भीती दूर झाली, भीती दूर झाली तसं गाडीतला चालीसाही बंद झाला, आणि परत केसरिया तेरा कंटिन्यू. गरज आहे तोपर्यंत भगवंत सुद्धा. खरं सांगायचं, निर्गुण निराकारातलं भगवंत कधी मिळेल माहिती नाही. सगुण साकारातला भगवंत कधी प्राप्त व्हावा, तर तितका आमचाही परमार्थ ताकदीचा आहे माहिती नाही. परंतु आमच्या मायबापामध्ये असलेला भगवंत वर्णन केलं आहे. आई वडील गेल्यानंतर कोणी किती म्हणालं ना, मी तुझ्या आई सारखी आहे, आई तर नाही. बाप गेल्यावर कोणी कितीही म्हणालं मी तुझ्या बापासारखा आहे, बाप तर नाही. आई ती आई आणि बाप तो बापच. उभा जन्म तुम्ही चुका करा नाही, चुका करा, कोणी मान्य करणार नाही, उभा जन्म वाया जाईल. पण अपराध करा आणि माय बापापाशी या, ते अपराध माफ करण्याची ताकद त्यांच्या पदरात आहे. जन्म द्यावा आम्हाला आमच्या आईनं, ती श्रेष्ठच आहे. पोटामध्ये गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद झाला होता ती आई, 9 महिने त्या कळा सोसत होती ती आई श्रेष्ठच आहे. पण त्या 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये गावात हिंडणारा हा तरुण आता बाप म्हणून जबाबदार होऊ बघत होता, ते आम्हाला कधी दिसलंच नाही, आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. जन्म दिला आमच्या आईनं, ती श्रेष्ठच आहे, एवढ्या प्रसव पीडा तिनं भोगल्या. पण जन्म देताना जेव्हा लेकरू 2.5-3 किलोचं लेकरू हातात आलं ना, 2.5-3 किलोचीच होती फक्त मुलगी, पण तिच्या भविष्याचा भार बापाच्या डोक्यावर जबाबदारीच्या रूपानं कधी आला ते त्यालाही कळालं नाही, आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. आम्ही मोठे होत होतो, शाळेत ऍडमिशन घेऊन दिलं बापानं, आमचं सगळं आईनंच बघितलं, तिथून पुढं आईनंच बघितलं. पण किती वाटलं मनाला अभ्यास घ्यावा लेकराचा, पण कधी जमलंच नाही, आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. आम्ही मोठे होत गेलो, नोकरीसाठी लोकांच्या हातापाया पडायची वेळ आली आमच्या बापाला, पण आमचा बाप खचला नाही. स्वतःचा स्वाभिमान लोकांच्या पायदळी तुडवायची वेळ आली तरी आमचा बाप थांबला नाही, आम्हाला आमचा बाप समजलाच नाही. मुलीचं लग्न करायचंय, हाताशी जरा पैका नाही, पै पाहुण्याजवळ मागावं तर कोणी द्यायलाही तयार नाही. कर्ज काढायची वेळ आली, कर्जाचा डोंगर डोक्यावरती झाला तरी लोकांशी हसून बोलत राहिला, लेकीची हौस मौस करत राहिला. पण ती हौस मौस करताना सुद्धा स्वतःच्या पायाच्या टाचेच्या भेगा किती यातना देत होत्या त्या आम्हाला कधी दिसलंच नाही, आम्हाला आमचा बाप कळालाच नाही. फार गोड वर्णन येतं आमचा बाप कसा आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनखर कना, त्याच्या काळ जात सुधा, लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती,
त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायकोन मुले यांना जगवण्यासाठी, घर बायकोन मुले यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पिसा एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याचे जमात, ज्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची. बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणांची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. उभ्या जन्मामध्ये कधी न रडणारा आमचा बाप लेकीला सासरी धाडताना मात्र रडला. कुणाला पेंड द्यायचं झालं तरी माणसं सहज नाही देत. इथं काळजाचा तुकडा लोकांच्या पदरात टाकायचा एवढं सोपं नसतं. उभा जन्म तुम्ही घालवा, प्रपंच करा, परमार्थ करा, नीतिमत्तेनं करा. पण एक सांगू, हे सगळं एक दिवस सोडून जायचंय. कुणावरही आसक्ती ठेवू नका. इथे कोण कोणाच्या किती कामी येईल ना सांगता नाही येत. भगवंतावरती विश्वास ठेवा, तो कधीच साथ सोडत नाही. त्याच्यावरचा विश्वास मात्र तुटू देऊ नका. किती संकट येऊ देत ना, तो आहे पाठीशी. उभा जन्म निघून जाईल हे कळण्याकरता कधी कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका, कधी कुणाच्या वयावर जाऊ नका. कानावरती प्रत्येक पडणारा शब्द अंतःकरणात साठवा. एक वेळ अशी येते तुम्ही लोकांसाठी सगळं करता पण कोणी तुमच्या कामाला येत नाही. लोक म्हणतात ताई ह्याच्यासाठी फार झिजलो पण त्यानं शेवटी मला उलट प्रत्युत्तर करावं, त्यानं माझी इज्जत काढावी, त्यानं माझ्याविषयी असं वाईट बोलावं. एक सांगू, ज्याच्याजवळ जे आहे तो तेच देतो. तुमच्याजवळ चांगलं आहे, तुम्ही जगाला चांगलंच वाटा. तुमच्याजवळ भगवंतानं ज्ञानाचं दान जर दिलंय तर तुम्ही तेच ज्ञान वाटप करा. चांगल्या गोष्टी उशीर होतो पण कधी ना कधीतरी फिरून परत येतातच, एवढा मात्र विश्वास असू देत. संसार करायचा, परमार्थही साध्य करायचा आणि करता करता या जगामध्ये कसलंही भय उरत नाही जर आम्ही अशा प्रकारानं वागलो तर. जनार्दन आदरणीय
वारकरी संप्रदायामध्ये ज्या नाथबाबांचा शांतीब्रह्म म्हणून उल्लेख व्हावा, त्या शांतीब्रह्म नाथबाबांनी वर्णन करावं की त्याला एकदा शरण गेलं की कशाचीच भीती उरत नाही. अभंगाचा शेवटचा शब्द. एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण ऐसे असता भयक बन ऐसे असता भयक बन ऐसे असावे सौंदर्य सौंदर्य ऐसे असावे झालेली सेवा भगवंत चरणी समर्पित करत असताना ज्या कार्यक्रमाच्या ज्या विधींच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं. प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी गंगाधर लक्ष्मण दिघे, पाठीमागे असणारा संपूर्ण परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी पद्मा गंगाधर दिघे, त्यांचे सुपुत्र अमोल गंगाधर दिघे, कन्या सौ जयश्री चंद्रशेखर कोकाटे आणि कन्या सौ मंजुश्री अमोल बढे, त्याचप्रमाणे समस्त दिघे परिवार यांनी निमंत्रित करावं. तसेच अण्णासाहेबजी दिघे यांच्या संपर्काने या ठिकाणी येणं व्हावं. आल्यानंतर पंचक्रोशीतली आदरणीय सगळीच मंडळी, आदरणीय मृदुंगाचार्य, आपल्या परिसराचं भूषण अभिजितजी महाराजगिरी, आपलेही फार धन्यवाद, आपण उपस्थित राहिलात. आदरणीय या ठिकाणी उपस्थित असणारे गायनाचार्य, आमच्या समवेत आलेले आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव गाजलेलं आहे, अत्यंत सुंदर असा आवाज हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे बंधुराज शिवनाथजी महाराज पवार. त्याचप्रमाणे आल्यानंतर अभंगाची गोडी निश्चितपणे वैविध्यपूर्ण रीतीनं ऐकायला कानावरती पडावी, ऐकायला मिळावी असा सुंदर असा आवाज हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज असतील किंवा समस्त वारकरी शिक्षण संस्थेतील संपूर्ण विद्यार्थी, बसणारी मंडळी तरी एक वेळेस इकडे तिकडे हालचाल करतील, पण उभी असणारी लेकरं तेवढ्याच आत्मीयतेनं परमार्थ साध्य करतायत. म्हणून या सगळ्या लेकरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी. जमणारी सगळीच आदरणीय व्यक्तिमत्व, आदरणीय विनेकरी बाबा, बाबांनी नेहमीप्रमाणे साथ अत्यंत सुंदर रीतीनं करावी. आत्तापर्यंत बाबा अनेकदा कीर्तन करता होते, चोपदार असतील, ही दोन्हीही मंडळी, अर्थात कीर्तनामध्ये कीर्तनकारापेक्षा जास्त महत्त्व विनेकराला आणि चोपदाराला असतं. म्हणून आदरणीय दोन्ही व्यक्तिमत्वांना धन्यवाद. साऊंड सिस्टीमसुद्धा नेहमीप्रमाणे अत्यंत उत्तम, आवाजाला योग्य साथ संगत आपण केलीत, आवाजाशिवाय काहीच नाही, म्हणून आपलेही धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय उमेशजी भुसारे, कीर्तन हेच कीर्तन असू दे